जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जवळपास आपलं शिक्षक भरतीचं बघा 2 वर्षापर्यंत बघा सध्या जो कालावधी आहे तर तो सध्या बघा होण्यात आला आहे। आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये जवळपास ज्या काही पहिली जी लिस्ट लागली होती त्याच्यामध्ये 11,085 उमेदवारांचं सध्या बघा निवड ही झालेली आहे। त्यानंतर बघा दुसरी जी यादी लागली कन्व्हर्टेड यादी, त्याच्यामध्ये 3,150 उमेदवारांचं सध्या बघा निवड ही झालेली आहे। म्हणजे आपली जी भरती सध्या बघा वेकेन्सी आली होती टेट 2 मध्ये जवळपास बघा 23,000 प्लस ज्या वेकन्सी आल्या होत्या, तर त्याच्यामध्ये सध्या आतापर्यंत ज्या फक्त 2 याद्या सध्या बघा या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्यानंतर आपली जी काही पुढील जी सध्या बघा शिक्षक भरतीची यादी असणार आहे तर ती यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे। कारण बरेच जे काही उमेदवार आहे तर त्याच्यापैकी बघा जे सध्या 6 ते 8 किंवा बघा सर्वात जास्त 9 ते 10 चे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे मुलाखतीची यादी, तर त्या यादी संदर्भात आतुरतेने वाट बघत आहे। तर त्या संदर्भात जे काही महत्त्वाची स्टेटमेंट सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा मागे देखील देण्यात आली होती। तर आपण सर्व जे काही आतुरतेने वाट बघत आहे विथ इंटरव्ह्यूची यादी सध्या बघा कधी पब्लिश होऊ शकते, तर त्या संदर्भात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा जे काही महत्त्वाची जी न्यूज बुलेटिन आली होती तर न्यूज बुलेटिनमध्ये ही जी न्यूज बुलेटिन आहे तर ती 10/6/2024 ची ही न्यूज बुलेटिन आहे। तर ह्या न्यूज बुलेटिनमध्ये इथं पहिल्याच क्रमांकावरती बघा महत्त्वाचा जो मुद्दा देण्यात आला आहे तर तो मुद्दा बघा काय आहे, तर पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबत प्रक्रिया राबवण्यास आज रोजी म्हणजे या ठिकाणी 10 तारखेला मान्यता ही मिळालेली होती। मग ह्याच्यामध्ये लक्षात घ्या जी काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासंदर्भात बघा आचारसंहिता सध्या लागू होती। जवळपास 3 विभागामध्ये ती बघा मतदान त्या ठिकाणी होणार होतं आणि त्या संदर्भात सध्या जी काही परवानगी मागण्यात आली होती निवडणूक आयोगाकडनं, तर ती परवानगी फक्त स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या येणाऱ्या शाळा आहे। मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणकोणत्या ज्या शाळा येतात तर त्याच्यामध्ये बघा जिल्हा परिषदच्या शाळा आहे, त्यानंतर मनपाच्या शाळा आहे बरोबर, त्यानंतर बघा नपाच्या शाळा आहे, त्यानंतर कटक मंडळी असेल तर त्या शाळा आहे। तर अशा ज्या बघा संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संपूर्ण ज्या, तर त्या संदर्भातच फक्त यादी ही जाहीर करण्यासंदर्भात विशेष जी काही परवानगी होती तर ती त्या ठिकाणी मिळाली होती। तर आता सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची जी काही निवडणूक होती तर त्या निवडणुकीचं सध्या रिझल्ट देखील बघा जाहीर झाला आहे। जवळपास जे जे उमेदवार होते तर प्रत्येक जे काही बघा विभाग आहे तर त्या विभागामधून सध्या जे निवड झालेले उमेदवार आहे तर त्यांची संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल कोण विजयी झालं ते देखील सध्या बघा झालेलं आहे। शिक्षक मतदारसंघातील जे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे जे इलेक्शन होतं तर ते सध्या बघा झालेलं आहे। तरी देखील जी सध्या जी आचारसंहिता आहे तर ती आचारसंहिता बघा कधी शिथिल होईल, तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी जे प्रेस नोट होती तर ती प्रेस नोट या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो। तर हे जे प्रेस नोट होती तर ही आपल्याला माहिती आहे की 24 तारखेपासून 24 मे 2024 ह्या तारखेपासून आचारसंहिता सध्या बघा लागलेली होती महाराष्ट्रामध्ये। तर ही जी आचारसंहिता आहे तर त्या आचारसंहितेसंदर्भात बघा इथं जे उमेदवार देण्यात आले आहेत तर त्या उमेदवारांचं संपूर्ण जे काही मतदान प्रक्रिया त्यांची कोण त्या ठिकाणी विजयी झालं ते संपूर्ण इथं डिटेल्स ह्या ठिकाणी बघा आपल्यापर्यंत सध्या टेलिग्राम चॅनलच्या मार्फत देखील देण्यात आलेली आहे। तर जे काही टेंटेटिव्ह इथं शेड्यूल होता इव्हेंट होते तर ते इव्हेंट सध्या बघा पार हे पडलेले आहे। तर इथं जो काही काउंटिंग वोट होतं तसं रिझल्ट संदर्भात देखील बघा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली। तर आजच्या दिवसाला म्हणजे आज आहे 5 जुलै, तर 5 जुलैला बघा ह्या ठिकाणी जी आचारसंहिता असणार आहे पदवीधर आणि मतदार जे शिक्षक मतदारसंघातील, तर ती ह्या ठिकाणी बघा डेट बिफोर विच इलेक्शन शाल बी कम्प्लिटेड। तर आजच्या दिवसाला म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत सध्या बघा 5 जुलै 2024 पर्यंत सध्या आचारसंहिता ह्या ठिकाणी शिथिल होणार आहे। आणि शिथिल झाल्यानंतर जी काही आपली विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा यादी सध्या जी अडकलेली होती आचारसंहितेमध्ये सध्या, तर त्या यादीवरती बघा पुढे आपल्याला जाहीर होण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी बघा अडथळा हा राहणार नाही। तर यदा कदाचित आज बघा रात्री 12 वाजेपर्यंत आचारसंहिता या ठिकाणी जी काही असेल तर ती संपूर्ण शिथिल होईल आणि जी सध्या बघा
पूर्ण जे इलेक्शन आहे पदवीधर मतदार शिक्षक संघासंदर्भात, तर ते आज रात्रीपर्यंत बघा संपूर्ण जे पूर्ण झालेलं असेल आणि विदिन पुढच्या वीकमध्ये म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला एकतर आपल्याला न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून विथ इंटरव्ह्यू संदर्भात गुड न्यूज येत्या बघा आज रात्री मध्यरात्री किंवा उद्याच्या दिवसाला आपल्याला पाहायला हे मिळू शकते। तर ती आपल्यासाठी बघा आनंदाची बाब असणार आहे। खास करून विथ इंटरव्ह्यू संदर्भात जे उमेदवार सध्या वाट बघत आहे तर त्यांच्यासाठी बघा सुवर्ण जो काही दिवस आहे तर तो दिवस बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आजच्या दिवसाला सध्या आचारसंहितेसंदर्भात म्हणजे जे काही इलेक्शन आहे तर ते शाल बी कम्प्लिटेड म्हणून बघा 5 जुलै 2024ला म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जे काही आचारसंहितेसंदर्भात या ठिकाणी जे असेल तर ते शिथिल होईल। त्यानंतर आचारसंहिते शिथिलतेसंदर्भात महत्त्वाची प्रेस नोट बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रिलीज करेल आचारसंहिता संपुष्टात आली असं, आणि त्यानंतर पुढील ज्या काही प्रक्रिया असेल विविध विभागाच्या किंवा आपल्या ज्या काही शिक्षक भरती संदर्भात मुलाखती यादी संदर्भात तर त्या प्रक्रिया संदर्भात बघा आपल्याला जी काही गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळेल। तर आता सध्या बघा आजच्या दिवसाला संपूर्ण जे काही आचारसंहितेसंदर्भात आज लास्ट डेट आहे तर आशा करूया फिंगर क्रॉस तर आपली जी काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात मुलाखती यादी आपल्याला येत्या ह्या 1-2 दिवसामध्ये पाहायला या ठिकाणी बघा नक्कीच मिळणार आहे। तर बघूया नेमकी बुलेटिनमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे कशा प्रकारे गुड न्यूज येते तर ते देखील आपलं बघणं महत्त्वाचं आहे। तर ही जी एक इन्फॉर्मेशन होती जी सध्या अडथळा होता आपल्याला आचारसंहितेसंदर्भात शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा तर ती सध्या बघा आजच्या दिवसाला शिथिल ती होणार आहे। तर ह्या ठिकाणी संपूर्ण कंप्लीट 5 तारखेपर्यंत म्हणण्यात आलं होतं। तर आता पुढील जी प्रक्रिया आहे तर ती बघा त्या प्रक्रियेला हे जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ह्या न्यूज बुलेटिनच्या आधारावर या ठिकाणी बघा गती आलेली आपल्याला दिसेल। तर अशी एक महत्त्वाची मुलाखत यादी संदर्भात एक गुड न्यूज म्हणता येईल। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।